नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. जे भाविक पिठापूरला जाऊन आले आहेत त्यांनी पिठापूरमधील कुकुटेश्वर मंदिराला नक्कीच भेट दिलेली आहे. तिथं जे एक शिवलिंग आहे ते खूप प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त तेथे लाखो लोक येतात आणि योगायोगाने तेथील गुरुजींचा माझा 10 वर्षापूर्वी परिचय झाला होता. तसा मी व्हिडिओ पण तयार केला आणि पहाटे 4 वाजता महाशिवरात्रीच्या दिवशी जो प्रथम अभिषेक झाला त्या शिवलिंगावरील भस्म मी काही भाविकांना पाठवणार होतो. भाविकांना त्या कार्यात सहभागी व्हा असं आवाहन केलं. पण एकंदरीत मी पाहिलं तेव्हा भाविक अतिशय निष्क्रिय आहेत. नको तिथं लाखो रुपये खर्च करतात. जे तुम्हाला सहज प्राप्त होणार आहे त्याचा कुणीही लाभ घेत नाही. पिठापूरला श्रीपाद वल्लभांच्या मंदिरात अभिषेक झाल्यानंतर डब्याच्या डब्या भरून ते गंध घेतात. घरी आल्यानंतर कोपऱ्यात ठेवतात. पुढे त्याचा कधी वापर होत नाही. कधी तो डबा सापडला तर तो काळा कुट्ट पडलेला असतो. पिठापूर येथील जे कुकुटेश्वर शिवलिंग आहे त्याचं महात्म्यसुद्धा खूप मोठं आहे. मी भाविकांना आवाहन केलं होतं की त्या गुरुजींकडून मी एक अभिषेक करून घेईल. ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी सहभागी व्हा. पैसे पाठवले नाही तरी चालतील. एक अभिषेक आपल्या नावाने झाला तर मलाही आनंद झाला असता. सांगायला सुद्धा थोडा खेद होतो की भाविक काहीही यात सहभागी होत नाहीत. तरी देखील जे मी असताना पिठापूरला आलेले आहेत आणि माझ्याबरोबर ज्या भाविकांना तेथील गुरुजींनी आशीर्वाद दिला, ज्या यात्रा कंपन्याबरोबर भाविक येतात, बऱ्याच वेळेला मी त्यांच्याबरोबर जातो. काही पत्ते माझ्याकडे होते, काहींचे चंदन लेपनाचे पत्ते माझ्याकडे होते. अभिषेक केल्यानंतर ज्यांनी अभिषेकात भाग घेतला त्यांना तर मी त्या शिवलिंगावरील भस्म पाठवलं. तेथील वातावरण पाहिलं तर ते आंध्रची लोक आपल्याला जवळ येऊ देत नाहीत, फोटो काढू देत नाहीत. तिथं काय आहे अनेकांना माहितीसुद्धा नाही. पण त्या शिवलिंगाचं महात्म्य सांगून मी त्या पूजेत सहभागी होण्यासंदर्भात आवाहन केलं. परंतु भक्तांचा उत्साह नसतो. तरी देखील ज्यांनी त्या शिवलिंगाच्या अभिषेकात भाग घेतला त्या सर्वांना मी भस्म पाठवलेलं आहे. आणि माझ्याकडे शिल्लक राहिल्यानंतर माझ्याकडे जे पत्ते होते त्यातील बऱ्याच जणांना म्हणजे एकंदरीत 700 लोकांना मी ते भस्म पाठवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी परवा 2 दिवसापूर्वी पिठापूरला होतो. त्या गुरुजींनी डोंबिवली येथील एक ग्रुप आला होता, उंबरगीकर काका, त्यांच्या ग्रुपला आशीर्वचन केलं आणि त्यावेळी मला त्यांनी आणखी थोडं भस्म दिलेलं आहे. आता पाठवायचं म्हटलं तर कोणाला पाठवायचं, लोक म्हणतात तुम्ही पाठवा, ते पत्ते लिहून घ्यायच्यात बराच वेळ जातो. परंतु एक निवेदन देतो की ज्या भाविकांना शिवरात्रीचं शिवलिंगावरील भस्म खरोखरच चिमटभर हवं असेल, पुन्हा वर्षभर मिळणार नाही आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला कोणीही विचारत नाही, हा आपल्या जीवनातला अलभ्य लाभ असतो. आपण असा लाभ घ्यायला पाहिजे. पण निष्क्रिय भक्त काहीही करत नाहीत. पण पुन्हा एकदा सांगावं वाटतं म्हणून एक सांगतो. ज्यांना चिमूटभर भस्म शिवलिंगावरील महाशिवरात्री दिवशी हवं असेल त्यांनी पोस्टात जावं. 2 पाकिटं खरेदी करायची 5-5 रुपयाची. एका पाकिटावर तुमचा घरचा पूर्ण पत्ता आणि एका पाकिटावर आमचा पत्ता. संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन, 678 दक्षिण कसबा, सोलापूर 413-007 या पाकिटावर तुमचा घरचा जो पत्ता लिहिला आहे ते पाकिट घडी घालून त्या पाकिटात टाका. वरचं पाकिट आहे जे आमच्या पत्त्यात ते चिटकवा आणि पोस्टाच्या पेटीमध्ये टाका. जी पाकिटं माझ्याकडे येतील त्यांना चिमूटभर भस्म की जे शिवलिंगावरील आहे, ते शिवलिंगाचं महात्म्य भरपूर आहे, ते मी पाठवण्याचा प्रयत्न करेल. ते तुम्हाला मिळावं आणि ते तुमच्या कपाळी लावलं जावं. कारण भस्म महिमासुद्धा फार मोठा आहे. नंतर मी भस्म महिमाच्या बाबतीत एक व्हिडिओ करणार आहे. हवा असेल तर घ्या. पैसे वगैरे काही नको. फक्त पोस्टाची 2 पाकिटं घ्या. एकावर तुमचा पत्ता, एकावर आमचा पत्ता. तुमचा पत्ता लिहिलेलं पाकिट
आमच्या पत्त्याच्या पाकिटात घालून ते पेटीत टाका, बस चिटकून. नाही तर लोक चिटकवतही नाही, लोकांना सगळं हल्ली सांगावं लागतं. आणि ते आल्यानंतर मी निश्चित पाठवेल, त्याबरोबर श्रीपादांचा फोटो आणि दुसरं काही माहिती पत्रक असेल तर पाठवेल. अशा छोट्या छोट्या कार्यक्रमात आपण लाभ घेऊन देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतात. योगायोगाने पिठापूरचा आमचा संबंध आहे. भाविकांच्या आनंदासाठी मी बऱ्याच गोष्टी करतो, पण निष्क्रिय भक्त काहीही करत नाहीत. पुन्हा एकदा संधी किंवा परमेश्वराची इच्छा असेल की काही भाविकांकडे हे अजून भस्म जावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. आपण सहभागी व्हावं आणि या चांगल्या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी आपणास विनम्र प्रार्थना करतो. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पूर्ण नाव पत्ता दिलेलं आहे, तो वाचावा, पत्ता लिहावा आणि पाठवून द्यावं. तो तुम्हाला 15-20 दिवसात मिळेल, कारण माझे मध्ये दौरे आहेत. निश्चित मिळेल. आणि या जो प्रसाद आहे त्याचा लाभ घेऊन तुमच्या कपाळी, तुमच्या कुटुंबातील कपाळी ते भस्म लावलं जावं अशी माझी मनापासून प्रार्थना आहे. पाहू किती जण सहभागी होतात.